केवळ प्रेक्षक नव्हे तर या सगळ्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. खरं तर आमचे ऑफिशियल्स त्या ठिकाणी दोन पाहायला मिळतात, जे अमोल कतोरे सर आणि आमचे पंच. चला जाऊया मैदानाच्या दिशेनं. त्या ठिकाणी सुरुवात होतीये. उद्घाटन समारंभ संपलेला आहे. उद्घाटनाचा सामना या स्पर्धेचा. एका बाजूने टीम छत्रपती संभाजीनगर आणि विपक्षात टीम SA सोनारपाडा. दोनही मुरबाड स्थित टीम आहेत, या शहरातील टीम आहेत. एकमेकांचा खेळ माहिती आहे. काय लाजवाब सामना पाहायला मिळेल. खूप मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेल्या दोन टीम्स आहेत. मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी लाभतीये. खूप मोठी स्पर्धा आहे. या ठिकाणी सन्माननीय मनोजजी देसले साहेब उद्योजक आणि समाजसेवक यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतंय. स्पर्धेच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपण आलात. आपण मुख्य मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचे. सन्माननीय मनोजजी देसले उद्योजक समाजसेवक. चला दोन्ही टीमचे 12वे खेळाडू प्लीज समालोचन कक्षाकडे या. मोठी स्पर्धा आहे. एक चांगली स्पर्धा पाहायला मिळेल. संभाजीनगर टीम छत्रपती संभाजीनगर. नाणेफेकीचा कौल विपक्षात गेलाय. प्रथम फलंदाजी करावी लागतीये. पाचारण दिलंय SA सोनारपाडा टीमनं की यू कॅन बॅट फर्स्ट. आणि नक्कीच टीम सोनारपाडा संघ वी वॉन्ट टू चेज असं सांगत क्षेत्ररक्षणाचा हा निर्णय घेतलाय. आमचे ऑफिशियल्स धर्मेंद्रजी वर्मा आणि गणेशजी गायकर या स्पर्धेसाठी दोन ऑफिशियल्स पाहायला मिळतात. चला दोन पहिली षटकं आमच्या समालोचन कक्ष किंवा या व्यासपीठाच्या एंडने होतील. पहिली दोन पॉवर प्लेची षटकं आणि दुसरी 3 षटकं शिल्लक राहतील. ती मात्र सिटी एंडनं अर्थात मुरबाड सिटी एंडनं होतील. याची नोंद घ्या. दोन्ही संघांना एक महत्त्वाची सूचना आहे. आपल्याला बीमर आणि रन आउट या दोन कारणासाठीच DRS घेता येईल. मात्र एका इनिंगला आपल्याला फक्त एकच DRS दिला जाईल. याची देखील नोंद घ्या. आपल्या जर येस पंचांचा कॉल येतोय. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहेत त्या ठिकाणी. पहिला चेंडू या स्पर्धेतला. पहिला चेंडू एज झाली आहे. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. कोणती धाव तिथे मिळणार नाही. पहिल्या चेंडूवर हरकत पाहायला मिळाली. त्या ठिकाणी गणेश पहिला चेंडू खेळून काढलाय टीम छत्रपती संभाजीनगर. आणि आशिष त्या ठिकाणी पहिला चेंडू फेकलाय. तेज तर्रार चेंडू होता. पॉइंटला त्या ठिकाणी टार्गेट केलं होतं. मात्र चेंडू थर्ड मॅन झोन मध्ये एज करत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचतोय. फुल्लरलेन पॉइंटला कट केलाय. यावेळी काय घडतंय पाहूया. एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. गॅप भेटता आला नाही. यावेळी प्रॉपर तितका संपर्क होऊ शकला नाही. पॉइंटला क्षेत्ररक्षक आणि पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने कोणती चूक केली नाहीये. त्या ठिकाणी एक सिंगल में स्कोर कार्ड सुरू झाले. टीम छत्रपती संभाजीनगर संघाचं एक धावफलकावर अंकित झाले. त्या ठिकाणी आमचे ऑफिशियल्स वर्मा सर आणि गायकर सर अतिशय सुरेख सुरुवात. मंचकावर मान्यवरांची त्या ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळते. पुन्हा एकदा आशिष पुढचा चेंडू घेऊन जाईल. पहिले 2 चेंडू जर आपण पाहिले तर अगदी दोनही पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. नंतर फुलर लेंथ पडलाय. यानंतर काय होईल पाहूया आशिष साठी. यावेळी एज एज आणि फिंगर गोज अप. पहिल्या चेंडूवर जी हरकत झाली होती तीच हरकत या चेंडूवर पाहायला मिळाली. फक्त बॅटर लेफ्ट हँडेड आहे
आणि स्लिप मध्ये कोणती चूक होणार नाही. पहिला धक्का बसतोय टीम छत्रपती संभाजीनगर. प्रशांत बॅक टू द पॅव्हिलियन. मित्रांनो, आपला एक फलंदाज बाद झाल्यानंतर आपण लगेच दुसरा फलंदाज अगदी तो हाफ ट्रॅकवर असतानाच आपण निघायचे. कारण स्पर्धा मोठी आहे, मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. मुरबाड आणि या मुरबाडचे सन्माननीय आमदार कथोरे साहेब अर्थातच आमदार चषकाचं आयोजन या ठिकाणी अमोलजी कथोरे, संजीजी दुर्गे, बाबू खाडे व छत्रपती संभाजीनगर टीम यांच्या संयुक्त विद्यमानं अतिशय छान आणि सुंदर स्पर्धेचं नियोजन या ठिकाणी केलं गेलंय. पहिला दिवस आहे, उद्घाटनाचा दिवस आहे आजचा शुक्रवार, आणि या फ्रायडेला खऱ्या अर्थानं फेमस करण्याचा प्रयत्न आजचे जे 8 टीम्स आहेत ते करण्याचा प्रयत्न करतील. नंतर पुढील सामना टीम कोसले विपक्षात आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या दोन्ही संघांनी ही 5 षटकं होण्याच्या अगोदर मैदानावर रिपोर्टिंग करायचंय. चला जाऊया मैदानाच्या दिशेनं. पुढचा चेंडू आशिष टू उमेश, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला टार्गेट केला होता. चेंडू मात्र यष्ट्यांवरून ट्रॅव्हल झालाय. गणेश गायकर यांची चाणाक्ष अशी नजर. सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. अपेक्षा होती उमेशला वाईड असावा, मात्र मित्र प्रत्येक चेंडू वाईड नसतो. लेग स्टंपला मिस करत हा चेंडू वरून निघून गेलाय. चांगलं षटक पाहायला मिळतं आशिषचं. हे पहिलं षटक, पहिलं 4 चेंडू पाहिले तर डॉट, सिंगल, विकेट अँड डॉट. वॉट बॉलिंग इन पॉवर प्ले. या पॉवर प्ले मध्ये भन्नाट गोलंदाजी. संपर्क किती चांगला आहे. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, अंदाज घेत आहेत आणि आणखी एक धक्का दिला जातोय. टीम संभाजीनगर उमेश बॅक टू द पॅव्हिलियन विदाउट डिस्टर्बिंग अ स्कोर कार्ड. स्कोर कार्डला डिस्टर्ब केला नाहीये. आधी डकवर जावं लागतंय. त्या ठिकाणी डगआउटच्या दिशेला उमेश नाराज. जाऊया, 1 धाव. हॅलो, या ठिकाणी 2 विकेट्स पतन होते संभाजीनगर संघासाठी. केवळ 1 धाव स्कोर कार्डवर आहे. 2 for 1. गायकर सर पुन्हा एकदा इशारा करतायत. यस, लेट्स प्ले. नवीन बॅटर अमोल कथोरे सर. इन अँड ॲक्शन. आयोजक इन अँड ॲक्शन. हाफ ट्रॅकर कट करण्याचा प्रयत्न, दुरून खेळण्याचा प्रयत्न. षटक संपतंय. पहिलं षटक अतिशय सुरेख, छान, सुंदर षटक आशिषने हाताळलंय. केवळ 1 धाव, 2 गडी बाद. जाऊया आमच्या व्यासपीठावर. मान्यवर सन्माननीय मनोजी देसले, उद्योजक, समाजसेवक यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेचे आयोजक संजयजी दुर्गे आणि दौलतजी तुपे त्या ठिकाणी दोघे आहेत. दोघांच्या शुभ हस्ते गोड सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. सन्माननीय मनोजी देसले, उद्योजक, समाजसेवक. काही माणसांचं येणं फक्त येणं नसतं, तर तुमच्या आमच्या हृदयावर कोरलेलं छानसं लेणं आणि लेणं खऱ्या अर्थाने या मैदानावर, या व्यासपीठावर त्यांचं स्वागत होतंय. थँक्यू सो मच, आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. मनोजी देसले, आपल्याच विनंती, आपण स्थानापन्न व्हायचंय. जाऊया मैदानाच्या दिशेनं. पहिलं षटक आशिषनं खूप छान हाताळलं, केवळ 1 धाव दिली आहे. दुसरं षटक घेऊन येत आहेत रोशन. मला वाटतं याच एंडनं हे दुसरं षटक होईल. हे देखील पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल कामगिरी गोलंदाजानं केली आहे, तो आहे आशिष. चला, जास्त वेळ घेऊ नका इंटरव्हल मध्ये, कारण वेळ खूप कमी आपल्याकडे. उशिरा स्पर्धेला सुरुवात झाली आहे. 5 षटकांचा सामना आहे मित्रांनो, आणि आपण कुठे वेळ वाया जाऊ देऊ नका. अमोल कथोरे या स्पर्धेचे आयोजक आणि आयोजक इन अँड ॲक्शन. आपल्या टीमसाठी छत्रपती संभाजीनगर मुरबाड एस सोनारपाडा टीम कडून दुसरं षटक घेऊन येतात रोशन. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज आहेत. राईट आर्म. या ठिकाणी काय घडलंय, काय बिघडलंय. त्या ठिकाणी अंतिम क्षणाला बॅट काढून घेतली असताना देखील चेंडू त्या ठिकाणी शोल्डरवर आदळलाय, आणि खऱ्या अर्थानं आणखी एक डॉट चेंडू. मागील 7 चेंडूंचा जर आपण विचार केला तर तब्बल 6 चेंडू डॉट आहेत, की ज्यामध्ये 2 विकेट्स आलेले आहेत.
आणि केवळ एक धाव आली आहे, ती ही दुसऱ्या चेंडूवर पहिल्या षटकाच्या. आता दुसरं षटक सुरू झाले. दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज रोशन. कट केलाय, पॉइंटला टार्गेट. चेंडू चालला गॅप मधून, कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनला चेंडू निघून गेलाय, सीमा पार, चौकार, 4 धावा. येऊ दिलं, बॅटच्या रडार मध्ये येऊ दिलं, फक्त कट केला पॉइंटच्या दिशेला. 4 धावा वसूल केल्यात. पहिला चौकार या स्पर्धेचा की जो आलाय बॅटर गणेशच्या बॅट मधून. 5 धावा वैयक्तिक गणेश. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय. स्विंग अँड मिस त्या ठिकाणी पाहायला मिळालं. रोशन अतिशय चतुर आहे, त्याला माहिती आहे की यावेळी हल्ला केला जाईल, कारण पॉवर प्लेचं षटक आहे, प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न होईल. तर चतुराईनं हा डॉट चेंडू फेकलाय. गणेश, संपर्क चांगला आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. 1 मोर डाऊन, आणखी एक गडी बाद. टीम संभाजीनगर संघाला मिळतोय आणखी एक धक्का टीम एस एस सोनारपाडा टीम कडून. चषक मुरबाड 2025 चा हा रणसंग्राम, पहिला सामना, उद्घाटनाचा सामना. छत्रपती संभाजीनगर मुरबाड टीम अडचणीत सापडली आहे. घेरले टीम एस एस सोनारपाडा टीमनं. पाहिलं तर दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर माघारी धाडले गणेशला, ज्याच्या बॅट मधून एक चौकार आला होता. एक आश्वासन निर्माण केलं होतं डगआउटला. मात्र पुढच्या चेंडूवर रोशननं कमबॅक केलं आणि सांगितलं, येस आय एम हिअर, डोंट वरी. यावेळी मोठा ब्लास्ट, चेंडू चाललाय डाऊन द ग्राउंड, सीमा पार, षटकार, सिक्सर. जबरदस्त संपर्क पाहायला मिळाला. अमित आला, त्याने पाहिलं आणि त्यानं भिरकावून दिला चेंडूला डाऊन द ग्राउंड, मैदानाबाहेर. या 6 धावांनी स्कोर कार्ड पुढे जात आहे. 11 लॉस ऑफ 3 गडी गमावलेत टीम छत्रपती संभाजीनगर संघानं. मात्र या लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये, या फास्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला विकेट्स कडे पाहून जमणार नाही. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला प्रहार करावा लागेल. अमितनं तेच केलंय. रोशनच्या कुठेतरी भावनांवर प्रहार केलाय. जरी विकेट आली असेल, जरी 2 डॉट आले असतील, मात्र 10 धावा या षटकात वसूल केल्यात. नेक्स्ट बॉल, अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 2. फुल टॉस स्ट्रेट, त्या ठिकाणी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनला सॉरी, क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतील, कोणती धाव मिळणार नाही. षटक संपतायत. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावर. 3 महत्वपूर्ण गडी गमावले टीम छत्रपती संभाजीनगर मुरबाड संघानं. डीजे या ठिकाणी आपण पाहिलं, पहिली 2 षटकं आमच्या पवेलियन एंडनं झाली. पुढची 3 षटकं ही सिटी एंडनं अर्थात मुरबाड सारिका एंडनं त्या ठिकाणी पाहायला मिळतील. जाऊया मैदानाच्या दिशेनं. 2 षटकं संपलीत. 11 धावा धावफलकावर. या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये फक्त 11 धावा पाहायला मिळाल्या. टीम छत्रपती संभाजीनगर 3 महत्वाचे गडी देखील गमावलेत या टीमनं. गणेश, प्रशांत आणि उमेश
हे 3 बॅटर्स मैदान त्या ठिकाणी आपण डगआउटमध्ये पाहू शकाल. मात्र अमोल कथोरे सर त्या ठिकाणी आहेत. अमितच्या सोबतीला डबल ए पाहायला मिळतोय. सेम लेटरने सुरू होतात आणि त्या ठिकाणी विलास पुढचं षटक घेऊन येत आहेत आपल्या टीमसाठी. टीम एसए सोनारपाडा टीमसाठी. पहिला चेंडू भिरकावून दिला त्या ठिकाणी. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक असतील त्या ठिकाणी. 2-2 क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळतीये. चांगला फटका होता. एक आश्वासन निर्माण केलं होतं चौकार येईल का. मात्र त्या ठिकाणी जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्क्वेअर ऑफ द विकेट त्या ठिकाणी चेंडू खेळला होता. ॲक्च्युली अमोल कथोरेंना जेव्हा जेव्हा खेळताना पाहाल तर याच प्रकारचे फटके सातत्यानं त्यांच्याकडून पाहायला मिळतात आणि हा संपर्क कुठेतरी कमी पडला. अदरवाईज आपल्याला 6 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळू शकल्या असत्या जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाही मित्रांनो. पुढचा चेंडू विलास तो येस. व्हॉट अ ब्लो, व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू निघून गेलाय टिप कव्हर स्वीपरच्या बाहेर. षटकार. दोन षटकं संयमानं खेळत असलेली टीम छत्रपती संभाजीनगर लईत येताना पाहायला मिळते. रिदम मध्ये आलेत आणि त्याचं कारण आहे अमित. अमितच्या बॅट मधून 2 षटकार आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेत. 12 धावांवर खेळतोय आणि स्कोअर कार्ड जाऊन पोहोचलाय 18 या संख्येवर. 3 बाद 18. पुन्हा एक चांगला ब्लास्ट करण्याचा प्रयत्न यावेळी विलासनं कमबॅक केलंय. वेगावर थोडस व्हेरिएशन केलंय आणि गती कमी करत असताना त्या ठिकाणी डॉट बॉल. अमित नेक्स्ट बॉल. हो यावेळी एज 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 आणि झाली गडबड. पुन्हा एक गडी बाद होतोय. एक वेळ असं वाटतंय की टीम पुन्हा एकदा रिदम मध्ये आली आहे आणि त्याच वेळी एक विकेट गमावली आहे. अमित ज्याच्या बॅट मधून धावा येत होत्या. 4 चेंडू खेळलेत 12 धावा आणि यावं लागतंय त्या ठिकाणी त्यांना आपल्या डगआउटच्या दिशेनं. चला टीम कोसले विपक्षात टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरे आपण दोघांनी रिपोर्टिंग करायचंय. विलासनं कमबॅक केलंय. विलासनं षटकारानंतरचं कमबॅक पाहिलं तर डॉट चेंडू आणि प्रेशर टाकलाय अमितवर. झाली चूक त्या ठिकाणी. एज जबरदस्त स्लीप मध्ये जबरदस्त. राजू राठोड काय झेल पकडलंय स्लीप मध्ये जबरदस्त. नेक्स्ट बॉल. मिश्रण पाहायला मिळतोय. स्विंग पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. डॉट चेंडू. डॉट चेंडूंची पर्सेंटेज जर तुम्ही पाहिली तर खूप मोठी पर्सेंटेज निर्माण झाली डॉट चेंडूंची. खूप सारे डॉट चेंडू फेकले गेले टीम सोनारपाडा टीमच्या माध्यमातून आणि म्हणूनच तर कदाचित स्कोअर कार्ड कुठेतरी अनहेल्दी पाहायला मिळतंय. चेंडू गॅप मध्ये जातोय. 2-2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. वाईडिश लॉंग ऑन बीमर. येस नो बॉल कॉल आणि यानंतर तुम्हाला माहितच आहे ॲज युजल फ्री हिट त्या ठिकाणी. फलंदाज रोहन याच्यासाठी असेल. 2 धावा आल्यात 2 चेंडूंवर. त्याच्या बॅटमधून फ्री हिटची चान्स आहे. हात खोलायला मिळतील. मोठा फटका खेळायला प्रयत्न होईल कारण जर मोठा फटका आला तर एक चांगला कॉन्फिडन्स मिळेल. 3रं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत धावफलकाचा विचार केला तर तब्बल 21 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. हो कट पुन्हा एकदा स्लिप मध्ये आर राजू राठोड आणि त्या ठिकाणी एक चोरटी सिंगल पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. अमोल कथोरे सर यावेळी त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडला येऊ पाहत होते. षटक संपलंय आणि पुन्हा एकदा रोहन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. धावफलकावर 22-22. लॉस ऑफ 4 विकेट्स. छत्रपती संभाजीनगर मुरबाड या पहिल्या सामन्यामध्ये 3 षटकं संपलीत. अजूनही 2 षटकं आहेत. या 2 षटकांमध्ये खूप साऱ्या धावा वसूल कराव्या लागतील कारण 22 हा स्कोअर त्या ठिकाणी सोनारपाडा टीम अगेन्स्ट आहे तर तितका पुरेसा ठरणार नाहीये. मात्र क्रिकेटमध्ये किती धावा सुरक्षित असतील हे सांगणं कठीण आहे. मात्र ज्या धावा तुमच्या स्कोअर कार्डला लागल्यात त्या गोलंदाजांना त्या ठिकाणी डिफेन्स करावे लागतात. डिफेंड करावे लागतात. पुन्हा एकदा आशिष येईल. आशिष विश्वकर्मा सारख्या नावाचे 2 गोलंदाज आपल्याला सोनारपाडा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पहिलं षटक आशिष त्रिपाठीनं त्या ठिकाणी हाताळलं होतं. आता विश्वकर्मा त्या ठिकाणी सोनारपाडा टीमचा विचार केला
तर चांगली सुरुवात करून दिली गोलंदाजांनी. आता यापुढे किती स्कोर होईल तो चेस करणं मला वाटतं त्या ठिकाणी बॅटर्सची पूर्ण जबाबदारी असेल. जाऊया आशिष विश्वकर्मा आपल्या वैयक्तिक षटकाची आणि सामन्यातील चौथ्या षटकाची सुरुवात करतोय. स्ट्रायकर एंडला रोहन. पहिला चेंडू असेल वेगवान नाट वेग, चेंडू निघून गेलाय. स्विंग अँड मिस, बॅट तर फिरली मात्र बॉल आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क झाला नाही आणि चेंडू निघून गेलाय. त्या ठिकाणी यस्टनच्या मागे विकेट किपर अतिशय चांगलं त्या ठिकाणी कलेक्शन पाहायला मिळालं. बंटी नेक्स्ट बॉल. पहिला चेंडू काढून घेतलाय. एक एक चेंडूला टार्गेट केलं जाईल. एच झाली होती पुन्हा एकदा. डिरेक्ट हिट नो राजू, त्या ठिकाणी अपेक्षा होत्या डिरेक्ट हिट झालं असतं. इट कुड हॅव बीन अ विकेट आणि अमोल कतोरे सर कदाचित यावेळी डगआउटचा रस्ता पकडला असता. मात्र लक फेवर्स द ब्रेव असं म्हणतात. नशीब देखील बहादूर लोकांची साथ देत असतं आणि त्या ठिकाणी जीवनदान असं म्हणायला काय हरकत नाही. अमोल कतोरे सर स्ट्रायकर एंडला. आतापर्यंत विचार केला तर अमोल कतोरे सर केवळ 2 चेंडू खेळलेत या सगळ्या खेळामध्ये. चौथं षटक मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर, वॉट अ स्ट्रोक, कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक असतील. चेंडू थोडासा फिरलाय मात्र नशीब फिरलंय. त्या ठिकाणी रोहन रन आउट. यावेळी निघावून जावं लागेल डगआउटच्या दिशेला. 1 मोर विकेट. विकेटचं पतन हे सातत्यानं होत राहिलंय. टीम छत्रपती संभाजीनगर संघाचा विचार केला तर अगदी रेग्युलर इंटरवलला मान्यवर पाहुणे आपल्या व्यासपीठाचा निरोप घेत आहेत. या स्पर्धेला मान्यवर म्हणून उद्घाटन म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते. पुनश्च एकदा आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि आभार. आपण आलात सन्माननीय श्री किसनजी अनंत कथोरे साहेब, माजी नगराध्यक्ष आणि त्यांच्या समवेत माननीय अरुणदादा पाटील उपाध्यक्ष TDC आणि मनोजी देसले उद्योजक. थँक्यू सो मच. जाऊया सामन्याच्या दिशेनं. काय घडलंय काय बिघडलंय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. यावेळी वेग पाहायला मिळतोय. आशिष विश्वकर्मा षटक चांगला हाताळतोय. 4 चेंडू हाताळले, 2 डॉट, 1 सिंगल प्लस रनआउट. चांगली कामगिरी म्हणावी लागेल दोन्ही आशिष कडून. उर्वरित 2 चेंडूंवर काय मोठा फटका येईल का. अमोल कतोरे सर त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडला रेडी आहेत. या ठिकाणी डाऊन द लेग जाणारा चेंडू. त्या ठिकाणी संपर्क थोडा पाहायला मिळाला मात्र स्लिप मध्ये फाईन झोन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एक बाईकच्या रूपानं. नेक्स्ट बॉल. या षटकातील मला वाटतं अंतिम चेंडू आहे. काय षटक हाताळले आशिषनं देखील. षटक क्रमांक 4 समाप्त. 4 षटकांती धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावा आहेत 23. लॉस ऑफ 5 विकेट्स. सॉरी 25 धावा आहेत. सॉरी. आणि या 25 धावा 6च्या माऊली सरासरीनं 6 पूर्णांक मला वाटतं त्या ठिकाणी 25 ची जी सरासरी आहे. अंतिम षटक असेल सारिका हॉटेल एंड. स्विंग गोलंदाजी पाहायला मिळेल. त्या ठिकाणी गोलंदाज विलास. स्ट्रायकर एंडला AK. कुठेतरी मला वाटतं आणखी एक विकेट्स गमवावी लागेल टीम छत्रपती संभाजीनगर. आणि मला वाटतं या विकेटची गरज नव्हती. चेंडू होता अगदी नजदीक आणि तो पाहायला पाहिजे होता. त्यांना माहिती आहे कतोरे सर स्ट्रायकर एंडला आहेत. या षटकात 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 5 पैकी 3 चेंडू जरी मैदानाबाहेर फेकले ना तरी देखील एक चांगला स्कोर कार्ड त्या ठिकाणी तयार होऊ शकतं. एक हेल्दी कॉम्पिटिशन होऊ शकते. मात्र जर तर आहे पाहूया विलास संधी देईल का. कारण विलासने याआधी एक षटक हाताळलंय. त्या षटकामध्ये त्याने 11 धावा खर्च केल्यात. मात्र हे दुसरं षटक आहे. समोर असलेला बॅटर देखील वेगळा आहे त्यामुळे काही इम्पॅक्ट येईल का. नेक्स्ट बॉल.
एच 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 आर आर पुन्हा एकदा राजू राठोड कमाल दुसरा झेल पकडला या इनिंग मध्ये आणि अमोल कथोरे देखील डगआउटच्या दिशेला निघून चालले आहेत. एक मोठी अपेक्षा होती आणि ती अपेक्षा देखील भंग झालाय टीम छत्रपती संभाजीनगर संघासाठी. व्हॉट अ बॉलिंग एफर्ट्स विलास, जबरदस्त एफर्ट्स. टीम कोसले टीम आर्यन स्पोर्ट्स टेमरे. चला नाणेफेकीसाठी दोन्ही संघ नायक आपण लगेचच टॉस का बॉस कडे निघून यायचे. टीम कोसले टीम आर्यन स्पोर्ट्स टेमरे. चला दोन्ही संघाचे संघ नायक आपण पुढील 1 मिनिटामध्ये टॉस का बॉस मध्ये उपस्थित व्हायचे. जाऊया मैदानाच्या दिशेने. विलास त्या ठिकाणी जबरदस्त बॉलिंग करतोय. पहिले 2 चेंडू कोणती धाव नाही, 1 विकेट, तीही अमोल कथोरे यांची विकेट, मोठी विकेट. मस्त खेळलाय चेंडू या ठिकाणी. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ स्ट्रोक. वर्मा सरांचे दोन्ही हात आकाशाच्या दिशेला. इट्स एट, यस इट्स अ सिक्सर. 6 धावा. जबरदस्त गोलंदाजी आणि तितकी चांगली फलंदाजी. यावेळी आम्ही म्हणतोय ना, यदि घी सीधी उंगली से निकलता है तो उंगली टेढ़ी क्यों करे. आपण मागच्या चेंडूवर एक चांगला षटकार ठोकला आहे आणि यावेळी थोडं या वेळच्या या पटक्याची गरज होती का विचारावं लागेल स्वतःला. त्या ठिकाणी बॅटर कुणाल दुरून खेळण्याचा प्रयत्न झालाय, अपील झाली आहे, फिंगर गोज अप. गायकर सर सेड इट्स आउट. आणखी एक गडी गमावती आहे टीम छत्रपती संभाजीनगर. 6 धावा फक्त कुणालच्या बॅट मधून आल्या. धावफलक जाऊन पोहोचलंय 30 या अंकावर. 30 रन्स ऑन स्कोरबोर्ड. मला वाटतं या षटकातील अंतिम चेंडू आहे. 2 विकेट्स या ठिकाणी पाहायला मिळाल्यात विलाससाठी. एक षटकार आलाय मात्र खेळाचं चांगलं प्रदर्शन. प्रतीक इन ॲट 10. शेवटचा चेंडू दुरून खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू थांबून खेळायला हवा होता, आपण दुरून खेळलात आणि शेवट देखील डॉटने झालंय. सुरुवात देखील डॉटने झाली होती आणि इनिंग्स शेवट देखील डॉटने झाली आहे आणि छत्रपती संभाजीनगर कुठेतरी मी म्हणतो 10-15 रन्स मागे पडली आहे. मग पाहूया, इट्स क्रिकेट. काय घडेल काय बिघडेल सांगू शकत नाही. तत्पूर्वी नाणेफेकीसाठी चला दोन्ही संघांचे संघनायक. एका बाजूला टीम कोसले आणि त्यांच्या विपक्षात टीम आर्यन स्पोर्ट्स टेमरे. चला येत आहेत दोन्ही. नक्कीच मॅच खेळणारे दोन्ही टीम्स लक्षात ठेवा, जर चेंडू हरवला तर सध्या तरी आपल्याकडे जुने चेंडू नसल्याने नवीन चेंडू दिला जाईल. टीम कोसले आणि टीम त्या ठिकाणी टेमरे, 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. हॅलो, पहिला सामना तुम्ही पाहत आहात. उद्घाटनाचा सामना छत्रपती संभाजीनगर आणि यांच्या विपक्षात टीम एस सोनारपाडा. नाणेफेकीचा कौल जिंकला सोनारपाडा टीमनं. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पाहता पाहता 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 5 षटकांमध्ये फक्त 30 धावा, अगदी 6च्या सरासरीनं रन बॉल म्हणता येईल आणि या सरासरीनं 30 धावा, 31 धावांचं लक्ष ठेवलंय. 30 चेंडू आणि 31 धावांचं लक्ष असेल टीम एस सोनारपाडा टीमला हा सामना जिंकण्यासाठी. बघूया सेकंड इनिंग मध्ये काय घडतंय काय बिघडतंय. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडा परिवर्तन पाहायला मिळेल. त्या ठिकाणी जोडले गेले शेलवले सर. ओव्हर टू कॉम बॉक्स.
धन्यवाद सर. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या 64 कलांचे अधिपती श्री गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या जळणी मानाचा त्रिवार मुजरा करून खेळपट्टीला नतमस्तक होऊन मी समालोचक कैलास शेलवले तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांचं अमोल दादा कथोरे आयोजित आमदार चषक 2025 पर्व 5वे आणि या 5व्या पर्वामध्ये तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांचं क्रिकेट खेळाडूंचं क्रिकेट प्रेमींचं सहर्ष स्वागत करतो. 5व्या पर्वातील पहिल्या दिवसाचा विचार केला तर उद्घाटनीय सामना एस सोनारपाडा आणि त्यांच्या विपक्ष आयोजक संघ छत्रपती संभाजीनगर या दोन मातब्बर संघांमध्ये मैत्रीपूर्वक लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या डावाचा विचार केला तर प्रथमतः फलंदाजी करत असताना यजमान संघ छत्रपती संभाजीनगर प्रथमतः फलंदाजी केली आणि धावा बनवल्या गेल्या. तिथे 30 चेंडूमध्ये 30 धावा बनवल्यात. 31 धावेंचं आव्हान ठेवलंय ते एस सोनारपाडा संघापुढे. खेळाच्या दुसऱ्या डावाला होते सुरुवात. दुसऱ्या डावामध्ये आपण वेलकम करूयात आमचे बीके स्पोर्ट्स या थेट प्रक्षेपण वाहिनीला. त्यामध्ये आमच्यासोबत मुख्य ऑपरेटर यांच्या भूमिकेत जोडलेले आहेत स्वप्नील गांगसड, त्याचप्रमाणे कॅमेरामॅन भालचंद्र भोईर सर, त्याच प्रकारे गुणलेखकाच्या भूमिकेत आमचे करण वारगडे सर आणि त्याचप्रमाणे इथून पुढे विचार केला तर 5 दिवस ज्यांचं सुमधुर असं संगीत आपण ऐकणार आहोत ते डीजे यश यांचे सर्वा यश पवार यांचं देखील झाले सहर्ष असं स्वागत. पहिलाच जाऊया मैदानाच्या दिशेने. यावेळेस दुसरा चेंडू गोलंदाज कुणाल यांच्या माध्यमातून आपण पाहिला तर वाईट प्लस 4 धावा अशा एकंदरीत 5 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडूचा विचार केला तर आपण पहिला चेंडू निर्धाव आला होता. त्यानंतर कुठेतरी भरकडले गोलंदाज कुणाल आणि वाईट प्लस 4 अशा 5 धावा. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर एक चेंडू 5 धावा. फलंदाजीसाठी एस सोनारपाडा संघाकडून दाखल झालेत विलास वारगडे, राजू राठोड. यावेळेस स्लॉक केलाय पहिला दुसरा चेंडू फाईन लेग सीमा रेखा पार. 4 धावांसाठी 6 धावांसाठी षटकार. यावेळेस हलके हाताने कट केल्या, बॅकफूट वर गेले, चेंडू झालाय फरार. फलंदाज विलासच्या बॅट मधनं येणारा हा दुसरा चौकार. पुढील सामना कोसले आणि त्यांच्या विपक्षात आर्यन स्पोर्ट्स टेंबरे दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांनी नाणेफेकीसाठी उपस्थित. यावेळेस कवचच्या डोक्यावरून एक क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतोय, अडवण्यात आलं यश. दरम्यान चौकार आहे, माफ करा, चौकार असेल. मैदानामध्ये विचार केला तर विलास चांगली फलंदाजी करतोय. त्याने 3 चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळेस बॅकफूटवर गेले, हलक्या हाताने कट केलंय, चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने फरार झालाय, चौकार. या षटकाचा विचार केला तर पहिला चेंडू मात्र निर्धाव आला होता
त्यापुढे विलास यांनी उत्तम अशी कामगिरी केली. एक षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू असेल षटकातील. यावेळेस मोठा फटका. एका टप्प्यावर चेंडू सीमारेषेचा वेध घेत असताना चौकार. त्याचप्रमाणे षटक झाले संपन्न. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिला षटक हाताळत असताना गोलंदाज कुणाल याने धावा खर्च केल्यात 27. उर्वरित षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता. दुसरं षटक हाताळण्यासाठी यावेळेस गोलंदाज दाखल झालेत खेळपट्टीवर. चंदू यावेळेस सन्मान दिलाय पहिल्याच चेंडूला. नक्कीच इथून पुढे विचार केला तर चेंडू भरपूर आहेत आणि धावा फार कमी आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर 27 धावा खर्च झालेल्या आहेत. 5 धावा बनवायचे आहेत अजूनही. पहिल्या चेंडूवर राजू यांनी सन्मान दिलाय. पुढील चेंडू घेऊन येतील चंदू. यावेळेस बॅकफुटवर गेले. हलक्या हाताने कट केलाय. एकही चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करत नाहीये. चेंडू झालाय फरार. पुन्हा एकदा चौकार. फलंदाज राजू यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय आणि सक्सेसफुली ट्रॅव्हल झालाय. 6 धावांसाठी पाठवलाय. षटकार. षटकार आला आणि त्याचप्रमाणे हा सामना जिंकलाय. अगदी विचार केला तर SS सोनारपाडा क्रिकेट संघाने अगदी माफक लक्ष होतं. 30 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता होती. 1.3 असा या षटकामध्ये सामना विजयी झालाय टीम SS सोनारपाडा क्रिकेट संघ. पुढील सामन्याचा विचार करूयात. कोसले आणि त्यांच्या विपक्ष आर्यन स्पोर्ट्स टेंबरे दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांनी यायचंय. नाणेफेकी केली जाईल. वळूया मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच टेंबरे संघाचा संघ कर्णधार कुठे असतील त्यांनी यायचंय. नाणेफेकी केली जाईल. ऑलरेडी शेड्यूल आपला डिले झालेला आहे. या सामन्याचा विचार केला तर या तब्बल फलंदाजी करत असताना 22 धावा आणि गोलंदाजी करत असताना 3 विकेट्स ज्यांनी मिळवला विलास वारगडे यांना देऊया सामन्याचं मॅन ऑफ द मॅच सामनावीर. थँक्यू सो मच. पहिला सामना उद्घाटनाचा सामना आणि हा उद्घाटनाचा सामना कसा खेळावा याचा ट्रेंड सेट केला टीम SS सोनारपाडा टीमनं आणि विलास ठरतायत मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा. गोलंदाजी अफलातून आणि त्यानंतर फलंदाजी देखील ठरतायत मॅन ऑफ द मॅच पहिल्या सामन्याचे. विलास वारगडे फ्रॉम SA सोनारपाडा आणि त्या ठिकाणी संजयजी दुर्गे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार. विलास 1 मिनिट थांबायचंय. खूप छान गोलंदाजी. आयोजकांची टीम होती. अमोल सरांची टीम होती. छत्रपती संभाजीनगर. पहिला सामना या स्पर्धेतला आणि या पहिला सामना सुरू होण्यापूर्वी काय मनामध्ये विचार होते? पहिला सामना खेळायच्या पहिले ॲक्च्युली
आमची टीम प्रॅक्टिस करत नाही, कारण की मॅच आम्हाला भेटतच नाही तर प्रॅक्टिस करत नाही आम्ही त्याच्यासाठी. आणि प्लस अमोलचे आभार मानतो का त्यांनी मुरबाडमध्ये खेळायला सोनारपाडला कमीत कमी एक गावमध्ये चान्स संधी भेटले आणि जेवढे आपले 8 टीम आहेत त्यांना संधी भेटलेल्या मुरबाडमध्ये खेळायला. त्यामुळे अमोलचे सगळे जास्त आभार मानतो. आणि हा ग्राउंड म्हणजे बारीकपणापासूनचा आहे, त्यामुळे काही विषयच नाही आहे ग्राउंडचा. बस आयोजनाविषयी आपण बोललात, सगळे बोललात. नेमकं तुम्ही म्हणालात की आम्हाला संधी मिळत नाही, नेमकं कारण काय? याचा पुढचं आहे का ते सांगू शकत नाही, कारण की ॲक्च्युली माझा तर मन असं आहे का तुम्ही मुरबाडमध्ये कुठल्या टीमांना असं वळडवू नका, कारण की सगळे तुम्ही एकत्र खेळले तरच मुरबाड जण पुढं होणार आहे. आणि सांगायची गोष्ट म्हणजे मी अजूनपर्यंत कधीच बोललो नाही का मुरबाडमध्ये टीमांचा काय विषय आहे. ॲक्च्युली जे राजकारण करतात त्यांनी राजकारण सोडा आणि आपल्या जे नवीन पिढी आहे त्यांना जास्तीत जास्त पुढे कसा नेता येईल त्याचा विचार करा, कारण की याच्या पुढं तेच होणार आहे का ते खेळणार आहे जे आपण आहेत जे सिनियर ते काय 3-4 वर्ष खेळणार त्यानंतर स्टॉप होणार आहेत. जे आपला पुढचं नाव करणार आहेत ते ज्युनियर आहेत, जे आहे ते नवके तेच खेळणार. त्यामुळे त्यांना कसा विचार करा आणि कोणाला डावलाचा प्रयत्न करू नका. हे माझा सगळे आद्य जेवढे कमिट्या बनल्या त्या मुरबाडमध्ये याच्या पहिले तर काही कमिटीचा संबंध नव्हता, पण जे आता केलं आहे ते मोठं राजकारण चालू आहे मुरबाडमध्ये, त्याच्यामुळे मुरबाडचा क्रिकेट संपायची सगळ्यात जास्त चान्स आहे. ती जरा विचार करा का मुरबाडचा क्रिकेट संपला नाही पाहिजे, त्या विचाराने पहिले ते करा सर्वांनी आणि जसा कसा एक येईल त्याचा प्रयत्न करा. नक्कीच आपलं हे मनोगत ऐकून मला असं वाटतं की राजनीति में खेल होना चाहिए लेकिन खेल में राजनीति नहीं होनी चाहिए. आणि खऱ्या अर्थानं हा विषय फक्त मुरबाडचा नाही आहे, हा सर्वांचं मत. 2-3 दिवसांपासून तुम्ही एक स्टेटस पाहत असाल, मग शहापूर असेल, मुरबाड असेल, कल्याण असेल, अखंड ठाण्यामध्ये एका खेळाडूचं स्टेटस ठेवले जातात की ज्यानं याच मैदानावरून सुरुवात केली आहे. शेवटी मैदान सगळीकडे सारखंच आहे आणि मातीतून पुढे